प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपण एकीचे बळ बेकीचा काळ, एकीचे बळ बेकीचा काळ ही उपदेशपर कथा मी आपणापुढे सादर करणार आहे. ही कथा आपण अवश्य पहा आणि आपल्याही जीवनात ह्या एकीच्या बळाचा फायदा करून घ्या. तर असंच जंगलामध्ये सिंह राहतातच. जंगलामध्ये सिंह राहतच होता. जंगलाच्या शेजारी असं हिरवंगार गवताचं कुरण होतं आणि त्या गवताच्या कुरणामध्ये 4 बैल चरत होते. ते बिचारे आनंदाने हिरवं गवत गपा 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 खाण्यामध्ये मग्न होतं. तेवढ्यामध्ये आता ते 4ही बैल असे तरुण होते, सशक्त होते आणि मग सिंहाने ते बघितलं की इथे 4 बैल चरत आहे. आता आपल्याला चांगली शिकार मिळाली म्हणून आपण एखाद्या बैलावर आता झडप घालायची आणि त्याचा खात्मा करायचा आणि त्याला ओढून मग जंगलात न्यायचं, म्हणजे आपला बेत चांगला फत्य होईल. अशा प्रकारचा विचार करून सिंह ते आनंदात चरणाऱ्या बैलांना आनंदात चरत होते बैल आणि तिथं सिंह गेला आणि मग त्या सिंहाला बघतात बैला 4ही बैलांनी 4ही शेपट्यावर केल्या आणि शिंगांचे भाले, त्यांचे शिंग तर टोकदार असतात बैलांचे, शिंगाचे भाले सरसावून ते सिंहावर धावून गेले. आणि मग काय, आलेल्या 4 बैलांना बघून सिंहाने आपला पाय पडताच काढला आणि तो रानात पडून गेला. मग दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा ती संधी साधून सिंहाने त्या बैलाची शिकार करण्याचा बेत आखला. यावेळेस बैलाने एकजूटच होती त्यांची चौघांची, तेव्हाही त्या सिंहाला पळवून लावलं. सिंह शिकार करण्यासाठी रोजच येत होता, पण त्या 4 बैलांची एकी असल्यामुळे त्याचा बेत काही फत्य झाला नाही आणि त्याला काही त्या बैलांची शिकार करता आली नाही. शिकारीला आला की 4ही बैलांनी शेपट्या उचकावा, आपले शिंगाचे भाले बनवावे, त्याला पडून लावावं. असं करून त्या सिंहाची डाळ शिजली नाही. मग बैलाच्या एकीने सिंहाची डाळ शिजली नाही. त्यात तो मनात मांडेच खायचा की केव्हा या बैलांची आपण शिकार करायची. रोज असा बेत करायचा, पण त्याचा बेत काही फत्य व्हायचा नाही. तर अशा प्रकारे एके दिवशी त्या बैलांमध्ये भांडण झालं. तर एक दुसऱ्याशी बोलेना, एक दुसऱ्याचं तोंडसुद्धा पाहिना, म्हणजे इतकी त्याच्यामध्ये दुरावा पसरला. आणि मग असं ठरवून प्रत्येक बैल मग वेगवेगळं असे चरत राहिले. तो दुसऱ्या बाजूला असे 4 बैल 4ही ठिकाणी एकटे चरत राहिले. आता एक दुसऱ्याची असं ठरवून मग वेगळे चरायला लागले. आता सिंहाला तर असंच पाहिजे होतं, त्याला तर एकट्यांनाच सापडायचं होतं आणि म्हणून चांगली संधी त्याला लाभली होती आणि तो आतुरतेने मग त्या संधीची वाटच बघत होता की केव्हा हा एकटा बैल सापडतो आणि केव्हा आपण याची शिकार करतो, जंगलात ओढून नेतो, अशी तो वाटच बघत होता. तर मग सिंहाने एका बैलाला गाठलं. अंगावर आलेला सिंह बघून बैलांना आजूबाजूला बघितलं, पण त्याचे 3ही बैल त्याच्याजवळ नव्हते. मग त्याला त्याच्या 3घी बैलांची आठवण झाली की अरे
आपले तिन्ही बैल असते तर ते ह्या सिंहावर सरसावले असते आणि एकट्यानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण सिंहापुढे त्या एकट्या बैलाची काही डाळ शिजली नाही आणि तो मेला, शिकार केली. मग काही दिवसांनी दुसऱ्या बैलाचा नंबर आला, मग दुसरा दिसला त्याला, दुसऱ्या बैलाचा नंबर, असं करत करत चारही बैलाचा त्याने खतमा करून मग तो सिंह तृप्त झाला. जेव्हा त्याने एकटे बैल गाठून चारही बैलांची शिकार केली आणि तो त्यांना ओढून जंगलात नेलं आणि तो तृप्त झाला आणि समाधानाने ढेकार दिला देताना स्वतःचीच म्हणाला, ते बैल अजूनही एकोप्याने याच कुरणामध्ये चरत असते. जर त्यांच्यामध्ये एकी असते तर आजसुद्धा ते बैल ह्या कुरणामध्ये, हिरव्या कुरणामध्ये एकोप्याने चरले असते. पण मूर्खाच्या एकीला दुहीचा शाप भोवला. हे बैल मूर्ख, त्यांच्या एकीला हा आपल्यामध्ये भांडणाचा शाप भोवला. तर आपण असं आहे ना, एकीचं बळ असतं की संकटाचा पहाडही आपल्याला चढून जाता येतो. पण घरभेदी असो, दुहीमुळे असो, आपला सर्वनाश होतो. आपण कितीतरी कुटुंबाचे असो, घरभेदीपणामुळे घराचं दार होतं आणि पक्षी असो, प्राणी असो, माणूस असो, एकीने राहिले. घरामध्ये एकी असली तर ते घर समृद्धीनं नांदतं. पक्ष्यांमध्ये एकी असली ते पक्षी एकमेकाला सहाय्य करून ते सुद्धा सुखाने जगू शकतात आणि जरी पहाडा एवढे संकट आले तरी ते एकीमुळे त्या सफल करतात. प्राणी असो, पक्षी असो, माणूस असो, सर्वांनी एकीच्या बळावरच लढायला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये सुख आनंद नांदवायला पाहिजे. तर नाहीतर दुहीमुळे आपला सर्व नाश होतो. एकटेपणामुळे सुद्धा आपला सर्व नाश होतो, दुहीमुळे नाश होतो. म्हणून ही आपल्यामध्ये नेहमी एकी ठेवा. एकीचे बळ सर्वांमध्ये चांगले असते, फलदायी असते आणि जीवनाच्या सार्थकी असते. म्हणून कोणी एकटं राहण्यापेक्षा एकीनेच राहावं. हा व्हिडिओ उपदेशपर गोष्ट, हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.